जय हिंद सर्वांना. तर आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 47 पर्यंत बघितलं होतं. आता तेच टाईप होतं, फक्त थोडंसं एक दोन क्वेश्चन राहिले होते कालच्या टाईपवरचे. ठीक आहे. तर आता 48 आणि 49 सेम टाईप आहे. आता 48 मध्ये क्वेश्चन आपल्याला काय विचारले बघा. तर एक माणूस त्याच्या उत्पन्नाच्या 3/3% बचत करतो. इथे या ठिकाणी टक्के करा. 3/3% बचत करतो. जर बचत 22% वाढली आणि खर्च 10% वाढला तर त्याचे उत्पन्न किती टक्के वाढले म्हणाले. म्हणजे आता क्वेश्चन मध्ये पहिलं काय विचारत होतं की बचत किती टक्के वाढले किंवा खर्च किती टक्के वाढले. आता काय विचारलंय, आता विचारलंय की त्याचं उत्पन्न किती टक्के वाढले. ठीक आहे. मग सॉल्व कसं करायचं याला बघा. या क्वेश्चनला सॉल्व कसं करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक समजावं की हे 33/1/3%चा अर्थ काय. तुम्हाला मी पहिलेही सांगितलं होतं 33/1/3% यालाच काय लिहितात, 1/3 लिहितात. यालाच काय लिहितात, 1/3. लक्षात ठेवाय. आता 1/3 कसं बनलं, 3 गुणिले 33 करायचं. 33 3 99, 99 प्लस 1 100, 100/3 आणि पुढे टक्के लागले म्हणून आपण खाली काय घेतल्या, 100 जोडल्या. आता हे 100 गेलं कटून किती उरलं, 1/3 म्हणजे 3/1 असा त्याचा अर्थ होते. आता हे तोंडपाठ असं मुलांना, जर कोणाला पाठ नसेल तर आपल्याला काढावं लागते. मग काढायला अजून एक्स्ट्रा टाइम जाणार आहे. ठीक आहे. मग आता 33/1/3% याचा अर्थ किती निघणार आहे, तर 1/3. काय म्हणते, एक माणूस त्याच्या उत्पन्नाच्या 33/1/3% बचत करतो. म्हणजेच काय, ज्याला कोणाला चहा लागायला त्याची किंमत जिंदगीत काय राहते म्हणलं मी, खालचं राहते. मग अपूर्णांकामध्ये खाली काय आहे, 3 आहे. याचा अर्थ त्याचं उत्पन्न जर 3 असेल तर 3 पैकी 1 त्यानं काय करायलाय, बचत करतो म्हणाले. मग या ठिकाणी मी लिहितो बघा. आता या ठिकाणी उत्पन्न बरोबर काय असणार आहे, खर्च प्लस बचत. हे आपण काल बघितल्या. खर्च प्लस काय असणार आहे, बचत. ठीक आहे. खर्च प्लस काय असणार आहे, तर बचत असणार आहे. त्याने काय म्हणलंय, त्याच्या उत्पन्नाच्या 1/3 उत्पन्न. आता तुम्ही 33/1/3 काढून टाका, फक्त डोळ्यासमोर 1/3 यावं बस, कारण आपण अपूर्णांकात रूपांतर केल्या. उत्पन्नाच्या 1/3 म्हणजे उत्पन्नाच्या कोणाला लागले, त्याची किंमत खालची. म्हणजे जर समजा इमॅजिन करा की उत्पन्न याचं 3 आहे. उत्पन्न किती आहे, 3 आहे. 3 पैकी त्यानं वरी काय आकडा आहे, 1 आहे. 1 काय कराले, बचत कराले. मग 3 जर उत्पन्न असेल तर बचत किती कराले, 1 कराले. मग याचा अर्थ खर्च किती करत असेल, खर्च किती करत असेल. खर्च या ठिकाणी 3 उत्पन्न आहे टोटल, 1 बचत केलं, याचा अर्थ 2 खर्च कराले. म्हणजेच काय, 3 बरोबर 2 प्लस 1. 3 बरोबर 2 प्लस 1. आता काय म्हणले, जर बचत 22% वाढली म्हणा. आता बचत किती आहे, 1 आहे. 1 मध्ये किती टक्क्यानं वाढवायलाय, 22%. म्हणजे प्लस किती करायला, 22%. बचत मध्ये 22% वाढवायलाय आणि खर्च 10%ने वाढला. म्हणून खर्चामध्ये किती टक्के वाढवाले, प्लस किती टक्के कराले, 10% कराले. प्लस किती टक्के कराले, 10%. तर आपल्याला विचारलं की त्याचं उत्पन्न किती टक्क्यानं वाढेल म्हणे. हे उत्पन्न किती टक्क्यानं वाढेल म्हणाले. पण सगळ्यात मला पहिला अगोदर एक सांगा, आता 1/22% काढायला थोडंसं प्रॉब्लेम जाते. पहिलं कसं होतं, इथं 80 येत होतं, इथं 20 येत होतं, इथं 100, म्हणजे पहिलं मोठे मोठे आकडे येत होते म्हणून आपल्याला डायरेक्ट काढता येत होतं. पण आता इथं 1 2 आणि 3 येऊ लागले. मग ह्याचे आपल्याला 10%, 3 22% काढायला थोडंसं प्रॉब्लेम जाते. मग काय करायचं, आता उत्पन्न तुम्ही 3 2 1 घेतले की नाही, तुम्ही प्रत्येकामध्ये 2 झिरो वाढून घ्या. फरक काही पडणार आहे का, तर फरक काहीच पडणार नाही. जसं की मी इथं 2 झिरो वाढून घेतलो म्हणजे याला 100 करतो. मग इकडे 2 झिरो म्हणल्यावर इकडे 2 झिरो द्या आणि इकडेही 2 झिरोच द्यायचं आपल्याला. फरक काही पडला का, तर काहीच पडला नाही. आता पुढची प्रोसेस सॉल्व्ह करा. पुढे काय म्हणलंय बघा. आता बचत मध्ये किती वाढवायचं, 22%. 100 मध्ये 22% वाढवा. आता तुलना 100 सोबत आहे. 100 असले की तोंडपाठ डोळ्यासमोर एकच यावं, 22% वाढवायचं ना. मग किती झालं, इथं 122 झालं. 100 मध्ये 22% वाढल्यावर किती झालं, 122 झालं. आता खर्चामध्ये किती टक्के वाढवायचं, 10%. मग या 200 मध्ये आपल्याला किती टक्के वाढवायचं आहे, 10% वाढवायचं आहे ना. मग वाढवून किंमत किती येणार आहे, 100 मध्ये 10% प्लस करा, 110 आलं. 1 2 1 2 कटलं, 110 गुणिले 2 करा, 2 झिरो जा झिरो, 11 2 किती आले या ठिकाणी, 22. याचा अर्थ खर्च 222 रुपये आला आणि बचत किती उलाले, 122 रुपये उलाले. मग आता टोटल दोघांची बेरीज करा. खर्च प्लस बचत केल्यावर उत्पन्न किती तयार होते, खर्च प्लस बचत केल्यावर. हे 220 प्लस 122 करा. ह्याला 200 समजा, ह्याला 100 समजा. 200 100 300 आणि 20 आणि 22 42 झाले. 300 किती झाले या ठिकाणी, 42 तयार. 300
42 तयार झालं. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हणाले, उत्पन्न किती टक्क्यानं वाढलंय म्हणाले. उत्पन्न उत्पन्न पहिलं 300 होतं, 300 पासून किती झालंय, 342 झाले बघा इथं. म्हणजे याचा अर्थ +42 न वाढलंय उत्पन्न पहिल्याच्या पेक्षा. कशावर वाढलंय, 300 वर वाढलंय. कारण पहिलं किती होतं, 300 होतं. बाण कुठून निघाला तर 300 वरून निघाला. 300 वर 42 न वाढलंय. टक्केवारीमध्ये पाहिजे म्हणून गुणिलेमध्ये 100 करा. टक्केवारी पाहिजे म्हणून काय केलं आपण, गुणिलेमध्ये 100 केल्या. मग आता बघा 1 2 1 2 गेलं कटून, 3 1 3 3 1 3 1 उरलं 12 झाले, 3 चोक 12. म्हणजे किती टक्के वाढ झाली या ठिकाणी, 14% वाढ. 14% वाढ म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार या ठिकाणी, ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. किती टक्के वाढ येणार आहे तर 14% वाढ येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आजची क्लास थोडीशी छोटी असणार आहे. आता काय म्हणाले या क्वेश्चन मध्ये, आता बघा इथं, आता इथं 20% बचत करायला की आपल्याला थोडंफार काढता येते 100% बेस धरून. पण इथं 33/3 म्हणलं की ह्या ठिकाणी असं येणार आहे बघा. इथं थोडेसे छोटे छोटे आकडे येतात. आणि ज्या वेळेस तुम्हाला छोटे छोटे आकडे दिसले की समोर तुम्ही एक्स्ट्रा 2-2 झिरो वाढून घ्या. काही फरक पडणार आहे का त्याच्यामध्ये, तर काहीच फरक पडणार नाही. फक्त कंडिशन एकच आहे, जर तुम्ही इकडे जर 2 झिरो वाढत असाल तर सगळीकडे 2च झिरो वाढवावं लागेल. काय म्हणाले, रवी सुरुवातीला त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 20% बचत करतो म्हणा. आता बचत एकच फॉर्म्युला आहे, उत्पन्न बरोबर खर्च, खर्च प्लस बचत. उत्पन्न बरोबर काय, खर्च प्लस बचत. मग बघा या ठिकाणी सुरुवातीला त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 20% बचत करते म्हणून. बचत किती टक्के करायला, 20%. आता इथं तुम्ही एक काम करा, 20%ला 20%च लिहा. 20%ला काय करा, 20%च लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं 20ला 1/5 करून किंवा 5 पैकी 1 बचत करायला असं लिहायची गरज नाही. पहिल्याच किचकट होतं, 33/1/3 होतं. त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आले म्हणून मी त्याला अपूर्णांकात रूपांतर केलं. हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. टक्के काढतो मी फक्त इथलं. काय करायला या ठिकाणी, 20% बचत करायला, 20 बचत केलं. अलीकडेच त्याचे आता 20 बचत केलं याचा अर्थ टोटल उत्पन्न 100 घ्या. टोटल किती घ्या, 100. मग 100 असेल तर खर्च किती करणार आहे त्याने, 80 करणार आहे. 80 प्लस बचत किती झालं, 20 झालं. आता काय म्हणाले पुढे बघा, अलीकडे त्याचे मासिक उत्पन्न 25% वाढलं म्हणून. उत्पन्न किती टक्क्याने वाढाले, 25%. म्हणजे प्लस किती टक्के वाढले, 25%. ठीक आहे. मग 25% वाढल्यावर 100 25% वाढल्यावर किती झालं या ठिकाणी, 125 झालं. पुढे काय म्हणाले, त्याच्या बचतीतही 5% वाढ झाली. बचत मध्ये किती टक्के वाढ झाली, 5%. ह्याच्यामध्ये 5% वाढ होऊ लागली म्हणा. मग 20 मध्ये 5% वाढवा. आता 20 गुणिले 5% वाढल्यावर 105 भागिले 100 येणार आहे. 20 1 20, 20 5 100, 5 1 5, 5 2 10, 5 1 5. म्हणजे बचत किती झाली आता या ठिकाणी, 21 झाली. बचत किती झाली तर 21 झाली. प्लस प्लस आता उत्पन्न, आपलं खर्च किती वाढले ते विचारलंय क्वेश्चन मध्ये बघा. रवी सध्या त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के बचत करतो म्हणून. सध्या म्हणले का, ठीक आहे. थोडं क्वेश्चन मध्ये काय म्हणले, अलीकडे त्याचे मासिक उत्पन्न 25% वाढले, त्याच्या बचतीतही 5% वाढ झाला. रवी सध्या त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के बचत करतो म्हण. आता मला सांगा, इथं खर्च काढायची आवश्यकता नाही. खर्च काढायची आवश्यकता आहे काय, तर आवश्यकता नाही. मग काय काढावं या ठिकाणी, क्वेश्चन शेवटची लाईन वाचा. रवी सध्या त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के बचत करतो. आणि पहिलं टाईप आठवा. पहिल्या टाईप मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, ज्याला कोणाला चहा लागायला त्याची किंमत कधी खाली लिहायचं म्हणलं होतं मी. उत्पन्नाच्या किती टक्के बचत करायला म्हणून. उत्पन्नाच्या, आता सध्या म्हणलंय ना, मग सध्या उत्पन्न किती आहे, 125 आहे. ठीक आहे. आता उत्पन्नाच्या म्हणले किती टक्के बचत करते म्हण, बचत म्हणाले. मग आता बचत किती व्हाल ती या ठिकाणी, 21 वाली. बचत किती वाली या ठिकाणी, तर 21 वाली. ठीक आहे. मग आता बचत जर 21 होत असेल तर मग आता गुणिलेमध्ये मी काय करू या ठिकाणी, 100. गुणिलेमध्ये काय करावं लागेल, 100 करावं लागेल. आता बचत आपल्याला विचारले किती टक्के करणार आहे बचत, टक्केवारीमध्ये विचारले म्हणून गुणिले मी 100 करून टाकून दिला. आता कट करा इकडे, जसं की 25 न कट होईल समजा, 25 चोक 100, 25 5 1,600. आता या ठिकाणी पॉईंट मध्ये तर जाणारच आहे उत्तर. बघूत आता इकडे किती येते. आणि 4 1 4, 4 2 8 भागिले किती आहे, 5. बघा या ठिकाणी 5 1 5, 5 1 5, 6 7 8, 3 उरले 34 झाले. 5 सख 30, 5 सख 30, 4 उरले, पॉईंट दिला 40 झाले. 85 40, 16.8%.
16 आले या ठिकाणी? 16.8%. 16.8%. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे आपल्याला हे उत्पन्न, खर्च आणि बचत वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. अजून एखाद क्वेश्चन आहे का बघतो, मी चेक करतो. ठीक आहे, एक क्वेश्चन आहे. आता ए आणि बी दोन कार्यकर्ते ठेवले तिथे या ठिकाणी बघा. अ चे उत्पन्न ब च्या उत्पन्नापेक्षा 50% जास्त आहे म्हण. जर ए चे उत्पन्न 40% वाढले आणि बी चे उत्पन्न 90% वाढले तर त्यांच्या एकत्रित उत्पन्नातील टक्केवारीतील वाढ शोधा म्हणाले. टक्केवारीतील वाढ शोधा म्हणाले. मग ठीक आहे, बघूत आपण क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं बघा. क्वेश्चन काय म्हणाले? अ चे उत्पन्न ब च्या उत्पन्नापेक्षा 50% जास्त आहे म्हण. मी या ठिकाणी अ काढतो एक, आणि या ठिकाणी काय काढतो तर मी एक ब काढतो. या ठिकाणी मी काय काढलो? ब काढलो. अ चे उत्पन्न, अ चं उत्पन्न, आता हे काय आहे या ठिकाणी? उत्पन्न. हे काय लिहालो मी? उत्पन्न लिहालो. उत्पन्नामध्ये काय लिहायचं आपल्याला? अ चे उत्पन्न ब च्या उत्पन्नापेक्षा, च्या कोणाला लागाले? ब ला लागाले. मग ब ला तुम्ही किती घ्या? 100% घ्या. किती घेतल्या? 100%. ब च्या उत्पन्नापेक्षा 50% जास्त आहे म्हणाले. मग हे ब च्या उत्पन्नापेक्षा 50% जास्त म्हणजे 50 प्लस करा, म्हणजे हे किती झालं या ठिकाणी? 150 झालं. हे काय झालं? त्याचं उत्पन्न झालं. हे काय झालं तर उत्पन्न झालं. ठीक आहे. आता पुढील क्वेश्चन मध्ये काय म्हणाले? जर ए चे उत्पन्न 40% वाढलं म्हणे. ए चे उत्पन्न किती टक्क्याने वाढाले? 40. ए म्हणजेच काय या ठिकाणी? अ वय. या ठिकाणी काय वय? अ वय. लक्षात ठेवा. ए म्हणजे अ, बी म्हणजे ब. ए चे उत्पन्न 40% वाढलं. आता ए चे उत्पन्न 40% वाढवायचं आहे ना? किती टक्क्याने वाढवायचं? 40%. मग पहिले 150 होती, आता याच्यामध्ये 40% वाढवल्यावर 140 झालं. 140 भागिले 100 बनते. 1 2 1 2 कटलं. 15 गुणिले 14 करायचा, किती येते बघा या ठिकाणी? 15 चोक 60 ला 0, हातचे आले 6. 15 1 15, 15 6 किती झाले या ठिकाणी? 21. 210 झालं. आता वाढून, आता बी चे उत्पन्न किती टक्क्याने वाढलं म्हणाले? 90%. आता बीचं जर 90% जर वाढत असेल, आता याच्यामध्ये 90% डायरेक्ट, कारण तुलना 100 सोबत होऊ लागली. 90% प्लस झालं म्हणजे किती झालं असेल त्या ठिकाणी? 190 झालं असेल. 190. आता काय म्हणाले? तर त्यांच्या एकत्रित उत्पन्नातील टक्केवारी वाढ शोधा म्हणाले. टक्केवारी वाढ शोधा म्हणाले. आता क्वेश्चन काय म्हणले सगळ्यात पहिल्यांदा समजावं आपल्याला. त्यांच्या एकत्रित उत्पन्नातील टक्केवारी वाढ शोधा म्हण. एकत्रित उत्पन्न म्हणलंय म्हणजेच काय? पहिलं त्याचं उत्पन्न किती होतं? आता हे नवीन उत्पन्न होय. हे काय होय? न्यू उत्पन्न. क्वेश्चन काय म्हणे बघा पहिल्यांदा? न्यू उत्पन्न होय. न्यू उत्पन्न काय आहे? 210 आणि हे किती आहे? 190. पहिलं उत्पन्न किती होतं? 150 आणि 100 होतं. पहिलं एकत्रित उत्पन्न किती होतं? एकत्रित एकत्रित उत्पन्न किती होतं बघा पहिलं? ह्याला 150 होते, ह्याला 100 होते. टोटल किती झाले? 150 अधिक 100 हे 250 होते पहिलं. आता न्यू उत्पन्न किती झाले त्याचं? वाढ होऊन न्यू उत्पन्न किती झाले? हे 210 आणि हे 190. हे 200 आणि हे 100. 200 आणि 100 किती झाले? 300. आणि 90 आणि 10 100. 300 आणि 100 400. 300 आणि 100 किती झालं? 400. पहिलं एकत्रित उत्पन्न 250. आता एकत्रित उत्पन्न दोघांची बेरीज करा, 400 झालं. ठीक आहे. मग आता हे किती टक्के वाढले हे आपल्याला विचारले क्वेश्चन मध्ये. 250च्या वर कितीनं वाढले? पहिलं 250 होतं ना. 250च्या वर 50 टाकल्यावर 300 आणि वरी 100 म्हणजेच प्लस किती व्हायला या ठिकाणी? 150 व्हायलंय. आणि हेच 150ची मला टक्केवारी शोधायचं आहे. पहिलं 250 होतं, 250च्या वर उत्पन्न कितीनं वाढलंय? 150 वाढलंय. आणि टक्केवारीमध्ये विचारलंय म्हणून गुणिले 100 करायचं आपल्याला. म्हणून गुणिले काय करायचं? 100. एक कट झालं, हे कट झालं. 5 5 25, 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 त्रिक 15, 5 0 जा 0. 30 दोन्ही किती उरले या ठिकाणी? 60. किती टक्के आले? 60%. ऑप्शन नंबर काय येईल मग या ठिकाणी? ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. दोघांच्या एकत्रित उत्पन्नामध्ये वाढीची टक्केवारी विचारले. क्वेश्चन जसं जसं पलटाले तसं तसं आपल्याला आन्सर करत असताना पलटावं लागते. बस, बाकी कन्सेप्ट सगळ्याची सेम आहे. सगळ्याची कन्सेप्ट काय तर सेम आहे. त्याच्यानंतर आता हे सगळेच्या सगळे टाईप कोणते झाले तर उत्पन्नावर आधारित झाले. उत्पन्न, बचत आणि खर्चावर आधारित. आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा टाईप कोणता येऊ शकणार. आणि जरी एक बाय चान्स आलं तरी तुमच्या सगळेच्या सगळे कॉन्सेप्ट ह्या ठिकाणी मी क्लिअर केलो. कशावरचे? उत्पन्न, खर्च आणि बचतवरचं. ठीक आहे. आता आपल्याला एक नवीन पॅटर्न सुरू करायचा आहे, जे की असणार आहे लोकसंख्यावर आधारित.
कशावर आधारित असणार आहे? लोकसंख्येवर आधारित. जसं की अशा टाईपचे क्वेश्चन विचारते आपल्याला. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो. कशावर आधारित येणार आहेत क्वेश्चन आता या ठिकाणी? तर लोकसंख्येवर आधारित क्वेश्चन आपल्याला विचारला जाणार आहे. आता लोकसंख्या काय आहे म्हणजे नेमकं कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारतात ह्या पॅटर्न मध्ये? जसं की उदाहरणार्थ आपण एक काम करू, समजा एका गावाची काय तर लोकसंख्या, आता कोणतीही घ्या गावाची लोकसंख्या, समजा मी या ठिकाणी नांदेडची लोकसंख्या घेतलो, या ठिकाणी 10 लाख लोकसंख्या. किती लाख लोकसंख्या आहे तर या ठिकाणी 10 लाख. किंवा हे 10 लाख मोठा आकडा असेल ना, मग छोटा आपण काढू थोडा. एका गावाची लोकसंख्या किंवा काही जरी असू द्या, त्याची जनसंख्या किती आहे तर 1000 आहे. समजा 1000 लोकसंख्या. आता क्वेश्चन असं विचारलं की बाबा दरवर्षी ते लोकसंख्या काहीतरी किती टक्क्यानं वाढत असेल, कारण असं साहजिक आहे की आता 1000ला 1000 राहू शकणार लोकसंख्या, दरवर्षी काही ना काहीतरी एकतर वाढ होईल नाहीतर कमी होईल. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारलं की पहिल्या वर्षी फर्स्ट इयर मध्ये समजा 20% वाढ झाली जनसंख्येमध्ये. किती टक्के वाढ झाली? 20% वाढ. ठीक आहे. मग जर समजा 20% जर वाढ होत असेल, 20% वाढ होत असेल पहिल्या वर्षी, तर मग आता पहिल्या वर्षी झाल्याच्या नंतर पहिल्या वर्षीच्या शेवटी जनसंख्या किती असेल असं क्वेश्चन मी विचारलो. आता पहिल्यांदा 1000 होती, पुढच्या वर्षी किती टक्क्यानं वाढली जनसंख्या? 20% वाढली. आता 20% जर वाढत असेल, 100% म्हणजे बेस धरायचं, वाढत असेल तर 100 मध्ये प्लस करा, कमी होत असेल तर मायनस करा. 20% वाढ म्हणलंय ना, मग 20% वाढ 100 मध्ये 20% प्लस केल्यावर किती होणार आहेत? 120%. आणि 120% ह्याचा अर्थ 120 भागिले 100. म्हणजे आता जनसंख्या 20% वाढून किती होते चेक करूत आपण. 20% वाढून किती होणार आहे? 1 0 कटलं, 2 0 कटले, 2 0 कटले. 120 गुणिले 10, 120 गुणिले 10 किती झाले? 120 आणि 1 0 इथलं लावला. म्हणजेच आता 20% वाढली, याचा अर्थ जनसंख्या किती झाली? 1200 झाली. पहिले किती होती? 1000 होती, नंतर किती झाली? 1200 झाली. आता हे एका वर्ष झालं, पण परीक्षेमध्ये एका वर्षाचं येते का? एका वर्षाचं बी येते, दुसऱ्या वर्षाचं बी सांगते आणि तिसऱ्या वर्षाचं बी सांगते. ठीक आहे. मग तिन्हीसाठी तयार राहायचं आहे. आता हे एका वर्षानंतर किती झाली जनसंख्या? 1200 झाली. पण पेपरमध्ये जर समजा आपल्याला असं आलं, एका वर्षाचं तर समजलं. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हणते की बाबा एका गावची जनसंख्या 1000 होती पहिल्यांदा किती होती? 1000. पहिल्या वर्षी 20%नं वाढली. पहिल्या वर्षी किती टक्क्यानं वाढली? 20%नं. मग आता दुसऱ्या वर्षी सेकंड इयर, दुसऱ्या वर्षी म्हणते की बाबा 10%नं कमी झाली, 10%नं घट झाली. ठीक आहे. आता पहिल्या वर्षापर्यंत आपण काढल्या, या ठिकाणी पहिल्या वर्षापर्यंत काढल्या. हे लाईव्ह होती जनसंख्या. हे काय होती? करंट म्हणा किंवा लाईव्ह म्हणा. ठीक आहे. लाईव्ह म्हणा. लाईव्ह जनसंख्या किती होती? 1000. 20% वाढल्यावर 120 भागिले 100. आता दुसऱ्या वर्षी 10% कमी झाली. मग 10% जर कमी म्हणत असाल तर तुम्ही 100तून वाढत असेल प्लस करा, कमी होत असेल मायनस करा. 10% कमी म्हणले ना, मग 100 मधून 10 गेले. 100 मधून 10 गेले, किती झाले? 90% उरले. 90% म्हणजे किती? 90 भागिले 100. 90 भागिले 100. मग आता 2 वर्षानंतर जनसंख्या किती होती मला काढायचं आहे. किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. काढा मग आता 2 वर्षानंतर किती येते. जसं की 1 2 1 2 कट झालं, 1 2 1 2 कट झालं. 12 गुणिले 9, 12 9 108. आणि 108 गुणिले 10 करायचा आहे. गुणिले 10 करायचा म्हणजे फक्त एक 0 वाढून द्या तुम्ही, 1 0 वाढून द्या. मग आता 2 वर्षानंतर जनसंख्या किती झाली? जर मी तुम्हाला असं क्वेश्चन विचारलो तर तुम्ही काय सांगणार? पहिला 1000 होती बाबा, 20% वाढली, 10% कमी झाली. मग आता टोटल 2 वर्षानंतर किती झाली? 1080 झाली. हे कधीची वय? 2 वर्षानंतरची. 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर. आता 2 वर्षानंतर किती झाले या ठिकाणी? 1080 झाले. आता क्वेश्चन असं सरळ सरळ येऊ शकते आपल्याला आलं तर पेपरमध्ये. काय म्हणले की बाबा एका गावची सध्याची जनसंख्या केवढी आहे? 1000 आहे. पहिल्या वर्षी 20%नं वाढली, दुसऱ्या वर्षी 10%नं कमी झाली, तर 2 वर्षानंतर जनसंख्या किती असेल? किंवा असंही म्हणते पहिल्या वर्षी 20%नं वाढली, दुसऱ्या वर्षी 10%नं वाढली, तिसऱ्या वर्षी 10%नं कमी झाली, 3 वर्षानंतर काय परिणाम झाला? तर मग इथं तेच येणार, अजून एक तिसरा थर येणार आहे इथं, बस बाकी काय नाही. पण क्वेश्चन अजून सुद्धा पलटू शकते. काय पलटू शकते? जर तुम्हाला पुढचं जर काढायचं असेल, पुढच्या वर्षाचे, ठीक आहे, पुढच्या वर्षाचे जर काढायचं असेल 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर, तर सरळ सरळ तुम्ही प्लस सगळं करू शकता. पण जर समजा बाय चान्स तुम्हाला 2 वर्षानंतरची जनसंख्या देऊ लागले, ठीक आहे, 2 वर्षानंतरची जनसंख्या देऊ लागले, किंवा जर मी तुम्हाला असं क्वेश्चन केलं की एका गावची जनसंख्या
पहिल्या वर्षी 20% वाढली, दुसऱ्या वर्षी 10% वाढली. ठीक आहे, पहिल्या वर्षी 20% वाढली किंवा दुसऱ्या वर्षी 10% कमी झाली. सध्या गावची लोकसंख्या 1080 आहे. सध्या गावची लोकसंख्या 1080 आहे. तर तुम्हाला विचारलं की 2 वर्षापूर्वीची जनसंख्या, 2 वर्षापूर्वीची, आता म्हणजे मागं जायचं आहे आपल्याला, 2 वर्षापूर्वीची जनसंख्या किती आहे असं क्वेश्चन विचारू शकते. आता हे काय म्हणलं होतं 2 वर्षानंतरची. ठीक आहे, 2 वर्षानंतरची म्हणले. पण जर समजा सेम क्वेश्चन आहे, कोणता क्वेश्चन आहे तर सेम क्वेश्चन आहे, मी काय म्हणलो या ठिकाणी कन्सेप्ट फक्त समजून घ्या. या ठिकाणी मी काय म्हणलो, इथं तुम्हाला सध्याची जनसंख्या दिले. सध्या जनसंख्या किती आहे या ठिकाणी 1080 म्हणले तुम्हाला, 1000 काय म्हणले 80 म्हणले. आणि 1080 म्हणल्यानंतर पहिल्या वर्षी 20% वाढली म्हणलं, दुसऱ्या वर्षी 10% कमी झाली म्हणलं. आणि जर समजा तुम्हाला असं म्हणत असेल की सांगा बाबा 2 वर्षापूर्वीची काय होती जनसंख्या, 2 वर्षापूर्वीची जनसंख्या, 2 वर्षापूर्वीची जनसंख्या किती होती असं जर आपल्याला विचारलं तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. या ठिकाणी दोनच कन्सेप्ट तयार होऊ शकतात. एकतर तुम्हाला जनसंख्या आता जे कंडिशनला आहे त्याच्या पुढची विचारल, पुढे 2 वर्ष 3 वर्ष किती वर्षा पुढची विचारतं. आणि एक कंडिशन तयार होऊ शकते की आजच्या जनसंख्येच्या मागची विचारल. ठीक आहे, कुठची विचारल तर मागची विचारल. पुढं जर विचारलं, नंतरची जर विचारलं तर आपल्याला काय करायचं, 20% वाढवायचा, 20% प्लस म्हणले ना वाढली, 10% मायनस म्हणलं तर 10% मायनस करायचं बस. पण जर समजा तुम्हाला जर रिव्हर्स विचारत असेल, रिव्हर्स, इकडंच सांगतो मी, तुम्हाला जर रिव्हर्स विचारता मागचे जर विचारत असेल तर तुम्हाला काय करायचं, सध्याची जनसंख्या किती आहे 1080 आहे, 1080. आता गुणिले सेम प्रोसेस फॉलो करायचं, 20% प्लस करायचं 120च करायचं आहे, मायनस 10% करायचं पण 90च करायचं आहे. पण लिहिण्याची सिस्टीम उलटी राहणार आहे. जसं की आपण सहसा काय करता, 20% प्लस करायचं म्हणजे 120 भागिले 100 करता, 120 भागिले 100 करता. ठीक आहे, गुणिले 10% मायनस करायचा, याचा अर्थ 90 भागिले काय करणार आहोत आपण 100 करणार आहोत. पण एक कंडिशन लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुमची गाडी रिव्हर्स जाते, रिव्हर्स म्हणालो मी, रिव्हर्स मागं जर जात असेल तर त्यावेळेस एकच कंडिशन लक्षात ठेवा, हे जशाला तसं येणार नाही. 120 भागिले 100, 90 भागिले 100 हे उलट होते. हे काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. जसं की 1080 आहे, याला रिव्हर्स करायचं आहे आपल्याला, याला उलट, याला काय करायचं आहे उलट. मग वरी 100 यावं या ठिकाणी, खाली काय यावं 120 यावं, गुणिले वरी 100 जावं आणि खाली काय यावं या ठिकाणी 90 यावं. मग कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं. जसं की 1 2, हे 1 2 कट झाले, 12 1 12, 12 9 8 200, 12 0 जा 0, 9 1 9, 9 10 90, 10 गुणिले 100 करा, किती येते 10 गुणिले 100 1000. ठीक आहे, एकच कंडिशन आहे, एकच आपल्याला कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. कन्सेप्ट कोणती आहे, तुम्हाला जर पुढची जर जनसंख्या विचारत असेल तर पुढची जर विचारलं तर हे जशाला तसं प्लस म्हणलं की 100 मध्ये प्लस करा, 120 भागिले 100, मायनस म्हणत असेल कमी करा. पण जर तुम्हाला जर मागची जर विचारत असेल, उलट जर विचारत असेल तर तुम्हाला प्लसच करायचं, 120च करायचं. पण लिहिण्याची सिस्टीम कशी राहणार आहे, 100 वरी द्यायचा आणि खाली 20% प्लस करायचा, 100 वरी द्यायचा आणि खाली 10% मायनस करायचं, 90 करायचं. आणि बाकी कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं, जे पण काय असेल उत्तर फायनल असेल. ठीक आहे, दोनच कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता आपण येऊ, तर आता क्वेश्चन बघा या ठिकाणी काय म्हणते, जर एखाद्या गावाची लोकसंख्या 5 वर्षात 1,75,000 वरून 2,62,500 झाली तर दरवर्षी लोकसंख्येतील सरासरी टक्केवारी किती वाढली ते शोधा. म्हण सरासरी टक्केवारी शोधायचं आपल्याला, किती वाढली. क्वेश्चन कसं विचारले बघा, क्वेश्चन थोडंसं भारी विचारलंय. ठीक आहे, काय म्हणाले, 1075 वरून 1075 वरून 1075 वरून, सॉरी 1,75,000 वरून 1,75,000 वरून 1,75,000 वरून किती झाली या ठिकाणी 2,62,500,
62,500 झाली. पण हे 1,75,000 पासून 2,62,500 कधी झाली माहित आहे? 5 वर्षात झाली. कधी झाली? 5 वर्षात. एवढं लक्षात ठेवायचं. 5 वर्षामध्ये एवढी जनसंख्या वाढली. तर विचारलं आपल्याला की दरवर्षी सरासरी टक्केवारी शोधा म्हणाले. दरवर्षी किती टक्के वाढ आली? ठीक आहे. मग सरासरी मी पुढं सांगतो, मी पुढं काय करायचं त्याला. हे टोटल आता सध्या लक्षात ठेवा की 5 वर्षामध्ये वाढलेलं होय. की 5 वर्षामध्ये इथून इथपर्यंत झाले. आता इथं कट करा तुम्ही सरळ सरळ 1 2 1 2, कारण गुणोत्तरामध्ये घेतलो कट करायचं. आता या ठिकाणी 1750 आणि या ठिकाणी किती आहे? 26 25. 5 न कट करा. चला 5 त्रिक 15, 16 17, 5 5 25, 5 0 0, 350 आला इकडं. 5 5 25, 1 उरलं. 5 दोन्ही 10, 2 उरले. 5 5 25. अजून कट करा. 5 7 35, 5 0 0 इकडं. 5 1 5, 5 0 0, आता 25 झाले. 5 5 25, 70चं 105 झाले. अजून कट करा कटत असेल तर. 5 न कट होते बघा. 5 1 5, 6 6, 2 उरले. 5 चोक 20 इकडं. 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 1 5. 14 पासून किती झाली या ठिकाणी? 21 झाली. 14 पासून काय झाली? 21 झाली. पहिल्यांदा तर किती टक्के वाढ झाली ते शोधा. पहिल्यांदा 14 वर कितीनं वाढली या ठिकाणी? 14 वर कितीनं वाढलंय बघा. पहिल्यांदा 6 आणि 1 7, म्हणजे 7 न वाढले. कितीनं वाढले? 7 न वाढले. मग 14 वर 7 न वाढले म्हणजे किती टक्के वाढले या ठिकाणी? 7 1 7, 7 दोन्ही 14, बे 1 बे, बे 5 10, बे 0 0. 50% वाढ झाली. किती टक्के वाढ झाली? 50%. पण हे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ही जे 50% वाढ झाली हे 5 वर्षात झाली. किती वर्षात झाली? 5 वर्षात. तर आपल्याला काय विचारलंय? दरवर्षी सरासरी, दरवर्षी लोकसंख्येतील सरासरी टक्केवारी किती वाढली ते शोधा म्हणाले. दरवर्षी किती टक्क्याने वाढली? मग टोटल 5 वर्षात 50% वाढलेली आहे. टोटल 5 वर्षात किती टक्के वाढलेली आहे? 50%. मग आपल्याला दरवर्षीचं काढायचं. मग 50% हे 5 वर्षात वाढली. भागिले किती वर्षात वाढली? 5 वर्षात. मग एका वर्षात किती वाढली बघा या ठिकाणी. 5 1 5, 5 1 5, 5 0 0. एका वर्षात किती टक्के वाढले? सरासरी बरोबर 10% वाढ. किती टक्के वाढ? 10% वाढ असणार आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे मग या ठिकाणी? ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. टोटल वाढीची टक्केवारी काढल्या 50% वाढले. पण हे 50% कधी वाढले बघा ना, इथं 5 वर्षात वाढलेला आहे. ठीक आहे. मग 5 वर्षात मग दरवर्षी किती वाढणार आहे? 10% वाढणार आहे. 10 10 10, टोटल किती वाढले? 50% वाढले. अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे क्वेश्चन काय म्हणाले? कारचे मूल्य दरवर्षी 20% दराने घसरते. 2 वर्षांनंतर कारची किंमत किती आहे? 8,80,000 होईल. तर कारचे मूळ किंमत किती आहे म्हणाले? कारचे मूळ किंमत किती आहे म्हणाले? तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं, जर तुम्ही पुढं जर जात असाल तर प्लस करून वरी लिहायचं जसं आहे तसं. पण जर तुम्ही रिव्हर्स जर मागं जर जात असाल तर तुम्हाला जे मांडणी आहे ते उलटी करावं लागते. एवढं लक्षात ठेवा. जे की आपण इथं बघितल्या होत्या या कॉन्सेप्टमध्ये. आता इथं तर 2 वर्षानंतर म्हणलंय, मग जशाला तसं मी केलो. पण जर समजा तुम्हाला जर असं विचारलं, मागची म्हणजे पूर्वीची जर काही विचारत असेल, कशाची किंमत विचारू द्या, पूर्वी जर म्हणत असेल तर तुम्हाला उलट करावं लागेल. हे गोष्ट लक्षात ठेवा. जसं की मी 120 100ला उलट केलो. 100/120. अशाच प्रकारे आपल्याला इथं करायचं या क्वेश्चन मध्ये. कारचे मूल्य काय म्हणाले? दरवर्षी 20% दराने घसरते. घसरते म्हणजेच काय? कमी होते. लक्षात ठेवा. घसरते म्हणजेच काय? कमी व्हायला. 2 वर्षांनंतर कारची किंमत 8,80,000 होईल म्हण. फ्युचर मधलं सांगालय. 2 वर्षानंतर. ठीक आहे. 2 वर्षानंतर 8,80,000 होऊन जाईल. तर कारची मूळ किंमत किती होती म्हण. मग सध्याची मूळ किंमत किती आहे ते तुम्हाला विचारालय. पण क्वेश्चन वाचल्यावर तुम्हाला डोक्यामध्ये एक गोष्ट फिक्स व्हावं. तुम्हाला हे जे जनसंख्या दिलंय, अगोदरची दिलंय का नंतरची दिलंय? तुम्हाला विचारालय काय? अगोदरचं विचारालय का नंतरचं विचारालय? मग हे जे जनसंख्या दिले 2 वर्षानंतरचं दिले ना दादा, आणि विचारालय काय आपल्याला? सध्याची किंमत. म्हणजे आपल्याला 2 वर्ष महागच यायचं. रिव्हर्सच यायचं ना, रिव्हर्स. मग रिव्हर्स ज्या वेळेस यायचं राहते आपल्याला, मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? उलट करावं लागते. हे लक्षात ठेवा. मग 2 वर्षानंतर किंमत किती आहे या ठिकाणी? 2 वर्षानंतर किंमत किती दिली या ठिकाणी? 4,80,000. 4,80,000. ठीक आहे. 4,80,000. मग आता गुणिले 2 वर्षाचं म्हणलंय. 2 वर्षात मग मला 2 वर्ष मागं जायचं. मग रिव्हर्स जायचं. मग काय करायचं? वरी कधी बी काय येणार आहे? रिव्हर्स जर जायचं असेल वरी 100 येणार आहे.
आणि भागिलेमध्ये काय येणार आहे 20% घसरते. घसरते म्हणजे 100तून कमी करा. किती झालं या ठिकाणी 80 झालं. घसरालय म्हणलंय ना. ठीक आहे. मग आता ही एका वर्षात झालं. आपल्याला किती वर्ष पहिलंच काढायचं आहे 2 वर्ष मागे यायचं आहे. फ्युचर पासून 2 वर्ष मागे यायचं आजच्या ह्याच्यात. मग हे एका वर्षाचं होईल. अजून 1 वर्ष करा 100 भागिले 80. 100 भागिले काय करायचं आहे 80 करायचं. 2 वर्षाचं संपलं. मग आता आज काय येते जनसंख्या आपलं किंमत काय येते बघा. जसं की 1 2 1 2 कटलं. त्याच्यानंतर 8 1 8 8 संग 48 समोर किती झिरो आहेत 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून 8 न कट करा. कटते 8 1 8 इकडं 8 7 56 8 7 56 म्हणजे 4 उरलं 40 झाले. 8 5 40 समोर किती झिरो आहे 2 झिरो 1 2 किती भेटायला या ठिकाणी 7 5 0 0 गुणिले हे किती आहे फक्त या ठिकाणी 100 उरले. मग फायनल उत्तर किती आहे चेक करा या ठिकाणी 75 0 0 आणि अजून एक 0 0 लागतील. म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी 7,50,000. ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल या ठिकाणी 7,50,000. फक्त क्वेश्चन कसं म्हणाले आपल्याला समजावं लागेल. पुढचं विचाराले का मागचं विचारायला समजावं लागेल आणि समजण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन प्रॉपर समजावं लागेल. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन मध्ये काय म्हणाले 2 वर्षापूर्वी एका शहराची लोकसंख्या किती 5 लाख होती. जर वार्षिक जन्मदर आणि वार्षिक मृत्यूदर अनुक्रमे 6% आणि 3% असेल तर शहराची सध्याची लोकसंख्या किती आहे म्हणाले. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हणलंय 2 वर्षापूर्वी काय म्हणलं या ठिकाणी 2 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या किती होती 5 लाख होती. जर वार्षिक जन्मदर म्हणजे समजलं का या ठिकाणी जन्मदर म्हणजेच काय लोक जन्मालेत लोक काय करायचे जन्मालेत आणि वार्षिक मृत्यूदर अनुक्रमे 6% आणि 3% असेल. म्हणजेच काय या ठिकाणी 6% जन्मालेत आणि 3% काय करालेत तर मृत्यू पावालेत. ठीक आहे. मग मला सांगा 6% जन्मले दरवर्षी होलाले असं दरवर्षी काय होलाले 6% जन्मले म्हणून मी काय करतो या ठिकाणी +6% करतो. ठीक आहे. कारण वाढ होणार आहे ना जन्मलेत म्हणजे. आणि 3% मृत्यू पावालेत 3% मृत्यू पावलेत म्हणजे -3% करतो मी कारण 6% मधले 3% गेले. मग ओव्हरऑल काय होलाले जर मी तुम्हाला 6 रुपये दिलो आणि तुमच्याकडून 3 रुपये काढून घेतलो मग ऍक्च्युअल मध्ये तुमच्याकडे आता किती रुपये आहेत 3 रुपये आहेत. ठीक आहे. मग 6 वाढले 3 कमी झाले मग ओव्हरऑल काय पडाले तर प्लस अजून 3 राहू लागले ना 3% वाढूच लागले जनसंख्या 3% वाढूच लागली. मग ह्याचा अर्थ काय निघते की दरवर्षी 3% वाढाली जनसंख्या. किती टक्के वाढाली 3%. कधी कधी क्वेश्चन मध्ये डायरेक्ट देणार किती टक्के वाढाली असं क्वेश्चन फसिते. जन्मदर देते जन्मदर म्हणजेच प्लस झाले मृत्यूदर म्हणजे तेवढे मायनस झाले. जर मी तुम्हाला असं म्हणलं होतं जन्मदर 6% आहे आणि मृत्यूदर 2% आहे मृत्यूदर म्हणजे गेले हे मायनस झाले मग ओव्हरऑल वाढाले का कमी व्हाले +6 मधून -2 गेले मग +4 म्हणजेच काय वाढूच लागलेत अजून जनसंख्या. मग किती वाढाले 4% वाढालेत. मग अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा किती टक्के वाढाले हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग 2 वर्षापूर्वी म्हणलंय काय म्हणलं होतं 2 वर्षापूर्वी एवढंच मोडतो मी इथं. याचा अर्थ काय की दरवर्षी किती टक्क्याने वाढाले 3% वाढाले एवढं लक्षात ठेवा. 2 वर्षापूर्वी एका शहराची लोकसंख्या किती होती या ठिकाणी 2 वर्षापूर्वीची दिले या ठिकाणी पूर्वीची दिले किती दिले या ठिकाणी 5 लाख होती म्हणाले 5 लाख. आणि आपल्याला एवढं माहित आहे की दरवर्षी 3% वाढाले 3% वाढाले. मग 2 वर्षापूर्वीची एवढी होती आपल्याला करंट सध्याची काढायचं. सध्याची म्हणजे तुम्ही पास्ट पासून पुढे चालल्या पास्ट पासून मागून कुठे चालल्या पुढे चालल्या. मग पुढे ज्या वेळेस जाता तुम्ही त्यावेळेस काय करायचं जसं सिक्वेन्स चालू तसं चालवायचं. रिव्हर्स जर येत असाल तर वरचं खाली खालचं वर लक्षात ठेवा. आता ओव्हरऑल 3% वाढवायचा मग 100 मध्ये 3% प्लस करा 103 भागिले 100 2 वर्षानंतर काढायचं ना मग 103 भागिले 100. इथे कॅल्क्युलेशन करा किती येते बघा 1 2 3 4 खालचे 4 झिरो कटले 1 2 3 4 4 झिरो कट झाले. इथे किती उराले 50 इथे किती उराले 50 गुणिले या ठिकाणी 103 गुणिले 103 103 गुणिले 103 गुणाकार करायचा आहे. गुणाकार करायचा आहे 103 गुणिले 103. आता हे गुणाकार करायची एक टेक्निक राहते.
जर 100च्या जवळपासच्या संख्याचा जर वर्ग करायचा असेल, एकतर तुम्ही 103 गुणिले 103 करा, नाही गेलं तर तुम्ही एक टेक्निक बघा, मी काय सांगालो. 100च्या जवळपासची कोणत्याही संख्येचा वर्ग जर तुम्हाला काढायचा असेल तर त्याची वर्ग करायची टेक्निक काय लक्षात ठेवा या ठिकाणी मी इथं मांडतो. 100च्या पुढच्या कोणत्याही संख्येचं वर्ग जर तुम्हाला काढायचा असेल, जसं की मला या ठिकाणी 105चा वर्ग काढायचा, समजा 105चा काय करायचा आहे, वर्ग काढायचा आहे. 100च्या जवळपास आहे संख्या, तर 100 पेक्षा हे कितीनं जास्त आहे चेक करा. 100 पेक्षा हे कितीनं जास्त आहे, +5 न जास्त आहे. 100 पेक्षा कितीनं जास्त आहे, +5 न जास्त आहे. मग तुम्ही काहीच करायचं नाही, पहिल्यांदा जेवढ्यानं जास्त आहे ना त्या पहिल्यांदा त्या 5चा वर्ग करा. 5चा वर्ग किती येते, 25. 5चा वर्ग किती आला, 25. आणि आता त्याच्यानंतर आता ह्या 105 मध्येच आपल्याला जेवढं जास्त होतं ना, 100 प्लस होतं ना, तेवढं प्लस करायचं आहे. म्हणजे जिथं काय करायचं आहे, 105 प्लस कितीनं जास्त होतं, 5 जास्त होतं, म्हणजे किती झालं टोटल आहे 110. मग आता टोटल किती होते 110 आणि हे किती आहे ते 25, असा त्याचा अर्थ झाला. हे लक्षात ठेवा. जसं की मी जर म्हणलो या ठिकाणी 109चा मला वर्ग काढायचा, कशाचा वर्ग काढायचा, 109चा. पहिल्यांदा चेक करा हे 100 पेक्षा कितीनं जास्त आहे, प्लस कितीनं जास्त आहे, 9 जास्त आहे, प्लस किती नाही 9 आहे. मग सुरुवातीला तर तुम्हाला 9चा वर्ग करावा लागेल. 9चा वर्ग किती येते 81. मग त्याच्यानंतर ह्या 109 मध्येच कितीनं जास्त आहे तेवढं प्लस करून टाकून द्यायचं. मग हे 109 प्लस हे 9 किती आहे टोटल 118. मग ओव्हरऑल काय निघालं या ठिकाणी 118 आणि हे 81. हे झालं 100च्या जवळपासच्या संख्येचं वर्ग कसं काढायचं. त्याच प्रकारे आपल्याला इथं करायचं आहे, कारण थोडासा टाइम वाचते आपला, बाकी काही नाही. हे 100 पेक्षा कितीनं जास्त आहे, 3 जास्त आहे. मग आता 3चा वर्ग किती आहे 9, पण एक कंडिशन लिहिता नाही. इथं मी 9चा वर्ग किती झाला 81 झाला, इथं 2च आकडे आले बघा, इथंही किती आकडे आले 2च आकडे आलेत. पण जर बाय चान्स आता 103 मध्ये 103च्या वर्गामध्ये 100 पेक्षा कितीनं जास्त आहे, तर तुम्ही म्हणाल की सर 3 जास्त आहे. मग 3चा वर्ग किती येते 9, नुसतं 9 लिहिणं ह्याचा एक प्रॉब्लेम आहे. लिहित असताना तुम्हाला 2च आकड्यामध्ये लिहावं लागेल. मग 2 आकड्यामध्ये लिहित असताना मग त्याच्या अलीकडे तुम्ही मनाने एक 0 घ्या, काही प्रॉब्लेम आहे ना, मनाने एक 0 घ्या, झालं 2 आकडे संपलं. मग आता कितीनं जास्त आहे 3 जास्त आहे. मग 103 मध्ये जेवढ्यानं जास्त आहे तेवढं प्लस करायचं आहे. 103 + 3 106. मग टोटल किती उरलं 103चा वर्ग 10609. 10609 हे झालं. आता गुणाकार करून टाका. 50 आहे ना 50, 1 0 पहिल्यांदा उत्तरामध्ये देऊन टाका. आता 5 ने इकडे गुन्हा, 5 नम 45 5, हातचे आले 4, 5 0 जा 0, हे 4 ला 4, 5 सक 30 ला 0, हातचे आले 3, 5 0 जा 0, हे 3 ला 3, 5 1 5, 53 किती आहे ठिकाणी तर 5,30,450, 530 450, 530 450. ऑप्शन नंबर किती येणार आहे, ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. सी आपल्या क्वेश्चनचं काय असेल तर या ठिकाणी आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं. 5,30,450 ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता सेम आता सेम पॅटर्नवर क्वेश्चन येतात, फक्त कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवा बस, बाकी काय नाही. एका शहराची सध्याची लोकसंख्या 17,500 आहे. पहिल्या वर्षी लोकसंख्या 12% कमी होते आणि दुसऱ्या वर्षी 8% वाढते. 2 वर्षांनंतर लोकसंख्या शोधा म्हणाले. नंतर म्हणाले का अगोदर म्हणाले, पहिल्यांदा चेक करा. नंतर म्हणाले ना, मग नंतर म्हणल्यावर आपल्याला जसं आहे तसं मांडणी करावं लागते. सध्याची लोकसंख्या किती आहे ठिकाणी 17,500. 17,500 गुणिले, आता पहिल्या वर्षी काय झाले, पहिल्या वर्षी लोकसंख्या 12% कमी होते. 12% कमी म्हणजे 100तून 12 गेले, 100तून 12 गेले 88%. 88 भागिले 100 गुणिले, आणि दुसऱ्या वर्षी 8% वाढते म्हणाले. वाढत असेल तर 100 मध्ये प्लस करा, 108 भागिले काय 100. बस कॅल्क्युलेशन करा. आता जे काय येते ते बघूत. 1 2 1 2 इकडं कट करू शकता या ठिकाणी. 25 ने कट करू शकता किंवा 5 ने कट करा, तुमच्या मनावर ठीक आहे. 5 ने कट करू. 5 त्रिक 15, 16 17 25 झाले. 5 5 25 इकडं, 5 2 10, 5 0 जा 0.
त्याच्यानंतर 4 न कट 5 न कट करू शकतो. 5 सते 35, 5 20, 5 20. 4 न 88 ला कट करा या ठिकाणी. 4 1 4, 4 2 8, 4 2 8. ठीक आहे. आता इकडं 22 गुणिले 7 करा. 22 सते 154. 22 सते किती आले या ठिकाणी 154. आता गुणिलेमध्ये किती राहिलं या ठिकाणी 108. गुणिलेमध्ये किती राहिलं 108. गुणाकार साईडला जाऊन करू शकता तुम्ही, किंवा इथंच तुम्ही डिजिटल सम सुद्धा वापरू शकता, कारण तुम्हाला डिजिटल सम मी शिकवलो. 8 आणि 1 किती झाले या ठिकाणी 8 आणि 1, 8 आणि 1 9. आता 9 गुणिले किती करा. आता इथं 5 आणि 4 9 आणि 1 10. 10 म्हणजे डिजिटल सम किती येते 1. 9 1 9. डिजिटल सम 9 कुठं आहे चेक करा. जसं की 5 आणि 1 6, 6 आणि 3 9. कट झालं. इथे किती उराले 5 उराले. डिजिटल सम किती आले या ठिकाणी तर 5. खाली चेक करा इकडं. आपल्याला किती पाहिजे 9. 9 म्हणजेच किती पाहिजे 9 बघा किंवा 0 बघा, काही प्रॉब्लेम नाही. 6 आणि 3 9 कट झालं. 6 7 8 आणि 1 9. इथं 1 येऊ लागले. इथे एक 9 डिजिटल सम येऊ लागले. इकडे चेक करा. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 7 8 हे येऊ शकणार. 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 म्हणजे 6 येऊ शकणार. किंवा इथंच तुम्ही युनिट डिजिट सुद्धा वापर करता आला असतं, कारण एकाच ऑप्शन मध्ये आहे ना, सी मध्ये आहे 9 डिजिटल सम. किंवा इथं तुम्ही सरळ सरळ जर युनिट डिजिट जर लावले असतं ना, तरी तुम्हाला फायनल उत्तर घटलं असतं. जसं की बघा या ठिकाणी युनिट डिजिट मी शिकवलो. याचा एकक स्थानांक 8 आणि ह्याचा एकक स्थानांक किती आहे. ह्याचा 8 घ्या, ह्याचा 4 घ्या. 8 चौक किती येते 32. म्हणजे 32चं एक युनिट डिजिट किती आहे 2 आहे सॉरी. मग 2 कोणत्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. असं युनिट डिजिट न उडवा किंवा डिजिटल सम न उडवा, फायनल उत्तर तेच 16632. आणि ज्याला जमतच नसेल हे सगळं काही, त्याने 154 गुणिले 108 करत दादा तू, हे येते उत्तर. काय येते उत्तर हे येते. शेवटी तर गुणाकार आहेच की, शेवटी तर करावंच लागणार नाईलाजा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणाले बघा. एका शहराची लोकसंख्या 3,52,314 आहे. ते दरवर्षी 15% वाढते. दरवर्षी 15% वाढते. त्याची 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या शोधा. आले. पूर्वी म्हणलं की उलट करायचं, लक्षात ठेवा, बाकी काही नाही. पूर्वी म्हणले की काय करायचं उलट करायचं. पण लोकसंख्या किती आहे सध्याला मला सांगा. 3,52,314. 3,52,314. पूर्वी म्हणले की उलट करायचं, लक्षात ठेवा. वरी 100 येणार आहे, खाली काय येणार आहे 15% वाढत असेल प्लस करा. किती झालं या ठिकाणी 115 गुणिले किती नंतर काढायचं ते, किती वर्षानंतर 2 वर्षापूर्वीची काढायचं. मग ह्याला 2 वेळेस घ्या. 100 भागिले 115. 115. इथं सुद्धा तुम्ही डिजिटल सम वापरू शकता. कसं वापरायचं मी सांगतो. इकडे बघा आता थोडस डिजिटल सम कसं वापरायचं. खालच्याच डिजिटल सम काढा. किती येते मला सांगा. 5 5 आणि 1 6 आणि 1 7. ठीक आहे. इकडं 5 5 आणि 1 6 आणि 1 7. 7 7 किती बनाले. 1 मिनिट, त्याला मी एकदा कॉपी करून ठेवतो म्हणजे थोडस सोपं जाते. डिजिटल समनं कसं सॉल्व्ह करायचं बघा. पहिल्यांदा बघू, ट्राय करून बघू. डिजिटल सम लागलं ठीक आहे, नाही गेलं बघा येईल पुढं. 5 आणि 1 6 आणि 1 7 आलं इकडं. 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 आलं. 7 7 किती झालं या ठिकाणी 7 7 49. गुणाकार आहे ना, गुणाकार करून टाका तुम्ही. खालच्याचा गुणाकार करा. 7 7 49. ठीक आहे. आणि ह्याचं डिजिटल सम काढा या ठिकाणी. इथं गुणाकार आहे ना, म्हणून मी गुणाकार केलो पहिल्यांदा. एक गोष्ट लक्षात ठेवा. 9 अधिक 4 केल्याच्या नंतर 9 अधिक 4 किती येते 13 येते. 13चं डिजिटल सम किती आहे 3 आणि 1 4. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, छेदस्थानी जर 4 येत असेल तर आपण किती न गुणता हे शिकलो मी डिजिटल सम मध्ये. छेदस्थानी जर 4 येत असेल तर आपण त्याला 7 न गुणता, कारण आपल्याला शेवटी 1 आणायचा. 7 चौक 28. 28 म्हणजे 8 आणि 2 10 म्हणजे 1 येते. आणि जर कोणी डिजिटल समचा व्हिडिओ बघितला नसेल पहिल्यांदा ते व्हिडिओ चेक करायचा, कारण त्याशिवाय समजणारच नाही. जर 4 असेल तर आपण 7 न गुणता. मग इथं 7 न गुणल्यावर वरी कुठं तर आपल्याला 7 न गुणायचा, लक्षात ठेवा. वरी किती न गुणायचा आहे 7 न. मग आता ह्याचा डिजिटल सम किती येते 1च येते. ह्याचा डिजिटल सम 1च येते. आणि इकडे किती येते बघा. 5 आणि 4 9 कट झालं. इकडं 3 आणि 2 5. 5 आणि 1 6. 6 आणि 3 9. इकडे 9 आलं. 9 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 7. ठीक आहे.
इकडे गुणाकार करा. 7 नम 63, 63 म्हणजेच किती येणार आहे? 6 आणि 3 9. आता कोणत्या ऑप्शन मध्ये डिजिटल सम 9 आहे चेक करा. कोणत्या ऑप्शन मध्ये? 5 आणि 4 9 कट झाले. इकडं हे 5 आणि 4 9 कट झाले. 6 आणि 2 फक्त या ठिकाणी 8 उराले डिजिटल सम. इकडं 6 आणि 3 9 आहे. 6 आणि 3 9. इथे किती भेटाले? 9 भेटाले. आता इकडे चेक करा, कारण 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. कारण ऑप्शन मध्ये प्रत्येक ऑप्शन मध्ये डिजिटल सम 9 भेटले. दोन ऑप्शन मध्ये डिजिटल सम किती भेटले? 9 भेटले. मग आता ह्या कंडिशन मध्ये आपल्याला डिजिटल सम काम देणं. ठीक आहे. इथे जर काही अलग आला असतं तर मग डायरेक्ट जे डिजिटल सम 9 आहे ना ते भेटलं असतं. पण ह्या पॅटर्नवर, कारण दोन ऑप्शन मध्ये डिजिटल सम 9 लागलेत, म्हणून काय झालं या ठिकाणी आपल्याला शेवटी कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे. कॅल्क्युलेशन काय तर करावं लागणार आहे, कारण इथं डिजिटल सम काम देणं. कारण मी तुम्हाला डिजिटल सम शिकवतानाच सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या क्वेश्चनला हे काम देईना. कारण दोन ऑप्शन मध्ये जर डिजिटल सम जर सारखे आले तर ते काम देणार नाही. मग शेवटी आपल्याला काय? शेवटी कॅल्क्युलेशन तर करताच आपण. जसं कॅल्क्युलेशन करता तसं करा. या ठिकाणी पहिल्यांदा किती कितीने कट करूत बघा. या ठिकाणी खाली किती भेटाले? 115. 115. मला असं वाटतं की या ठिकाणी कितीनं कट होईल तर 5 न तर चान्स नाही. कारण इकडे कट करू शकणार. परत ठीक आहे, वरी कट करू. चला 5 न पहिल्यांदा. 5 दोन्ही 10. 5 दोन्ही 10 म्हणजे किती उरलं? 1 उरलं. 15 झाले. 5 त्रिक 15. इकडं 5 दोन्ही 10. 5 0 जा 0. इकडं 5 दोन्ही 10. 1 उरलं. 5 त्रिक 15. 5 दोन्ही 10. 5 0 जा 0. आता असं मला वाटतं की नाईलाज आहे, 23 नच इकडे भाग द्यावा लागेल. 23 नच काय करावं लागेल तर भाग द्यावा लागेल. 23 न भाग द्या या ठिकाणी. आता 23 23 वरी 20 आहे, खाली इकडे किती आहे? 35 23 14. मग कट करा या ठिकाणी. 23 1 23. 23 1 23. 23 1 23. 23 दोन्ही 46 मोठं होते. मग 23 1 23 म्हणल्याच्या नंतर किती शिल्लक उरले? 23 मध्ये 10 प्लस केल्या किती झाले या ठिकाणी? 23 मध्ये 10 प्लस केल्यावर 33 आणि वरी 2 म्हणजे 12. 122 झालं. 23 5 15 दोरशे 115. 23 5 किती भेटायला? 115. 115 म्हणजेच किती शिल्लक उरले बघा बरं या ठिकाणी. 115च्या वरचे 5 किती झाले? 120 आणि वरी 2. 5 आणि 2 7. 73 झालं. 23 त्रिक 69. 23 त्रिक 69. 69 70 71 72 73. 4 उरले. 41 झाले. किती झाले या ठिकाणी? 41. 23 1 23. 23 दोन्ही 46 मोठं होते. मग 23 1 23. आता 41 पर्यंत जा. 23 मध्ये 10 प्लस केल्यावर 33 आणि अजून 10 प्लस केल्यावर 43. टोटल 20 प्लस केला. मग 43 पासून आपल्याला 41 यायला 2 मायनस करावं लागेल. मग या ठिकाणी 20 मधून 2 गेले 18 आणि पुढे किती राहिले? 4. 23 8 184. 23 8 किती येणार आहे? 184. आता त्याच्यानंतर अजून 23 न भाग द्यायचा आहे, लक्षात ठेवा. कारण या ठिकाणी पाडे तोंडपाठ पाठ पाहिजे, त्याशिवाय ऑप्शन नाही. आता याला सोडवणार कसं? 23 एक येत असेल तरच सुटणार आहे, नाही तर सुटणार नाही. अजून 23 ने इकडे करा. हा या ठिकाणी 153 आहे. 23 संग 38 600. 23 संग 138. आता 138 म्हणजे किती उराले? पुढे चेक करा बरं. 138 म्हणजे किती? 138च्या पुढचे 2 लक्षात ठेवा फक्त 2. 40 झाले. 40 म्हणजे वरी 13. 13 आणि हे 2 किती झाले? 15. 151 झाले. 151 डबल 23 संग 38 600. 23 संग किती भेटाले या ठिकाणी? 38 600. 138 म्हणजे आता किती उराले बघा. 138च्या पुढचे 2 किती झाले या ठिकाणी? 40. 40 आणि वरी किती उरालेत? वरी किती उरालेत? 11. 40 आणि वरी 10 50 वरी 1 11. 11 आणि 2 किती झाले? 13. 138 अगेन झालं. 23 संग 38 600. 6 6 6 गुणिले 20 गुणिले 20 करायचं डायरेक्ट. 20 चा वर्ग किती येते? 400. कॅल्क्युलेशन किचकट आहे, नाईलाज आहे. इथं यावंच लागेल, पाडे यावंच लागेल, गुणाकार करता यावंच लागेल. बाकी याच्यामध्ये काही नाही, दुसरं हार्ड काहीच नाही. कन्सेप्ट तेच आहे, तुम्ही बघायला. आता 6 6 6 गुणिले 400. पहिल्यांदा हे 2 0 उत्तरामध्ये देऊन टाका. बस 4 न गुणा. 4 सख 24 चे 4 हातचे आले 2. 4 सख 24 25 26 चे 6 हातचे आले 2. 4 सख 24 25 26 किती भेटाले या ठिकाणी?
2,66,400, 2,66,400. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे थोडंसं कॅल्क्युलेशनवर काम करा, बाकी काही नाही. बाकी या क्वेश्चनमध्ये हार्ड असं काही नव्हतं. एक लास्ट क्वेश्चन जनसंख्येवर, हे सॉल्व्ह करा. बघा काय म्हणाले, गावाची लोकसंख्या दरवर्षी 5% दराने सतत वाढत आहे. जर या गावची सध्याची लोकसंख्या 18,552 असेल, 3 वर्षापूर्वीची गावाची लोकसंख्या किती होती? म्हण पूर्वी जा म्हणाले तुम्हाला. कुठे जा म्हणाले? पूर्वी. पूर्वी म्हणजेच कुठे जायचं? मागं जायचं तुम्हाला. मग मागं जायचं याचा अर्थ उलट करायचं, लक्षात ठेवा, उलट. मग जनसंख्या किती आहे? 18,552. 18,552 गुणिले पूर्वी जायचं असेल तर उलट करा. 5% दराने वाढाले का कमी व्हाले चेक करा. फक्त पहिल्यांदा तुम्ही वाढाले का कमी व्हाले, तर या ठिकाणी वाढाले. मग वाढाले म्हणजे 100 प्लस करून 105 करायचा. पण पूर्वी म्हणल्यानं वरी 100 येणार आहे आणि खाली 5% वाढून 105 येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि किती वर्षापूर्वीचं म्हणले? 3 वर्षापूर्वी. मग 3 वर्षापूर्वी म्हणजेच काय? 3 वेळेस लिहा याला. किती वेळेस लिहा? 3 वेळेस. कट करा इथं कॅल्क्युलेशन करून. जसं की 5 दोन्ही 10, 5 0 जा 0, इकडं 5 दोन्ही 10, 5 1 5, 21 येऊ लागलं. कट करा. 5 दोन्ही 10, 5 0 जा 0, इकडं 21, वरी 20, खाली 21. आता कट करा या ठिकाणी. 21 एकाचा पाडा आहे, 21 न डायरेक्ट भाग घालायचं. किंवा जर समजा अजून जर येत नसेल 21 एकाचा पाडा, मग अजून ह्याला तोडफोड करा. तोडफोड करा म्हणजेच काय? 21 आहे ना, आता 100% नाही, 1001% खाली पॉईंट मध्ये तर उत्तर दिसणार चले. मग या 21 ने इकडे भाग जाणारच आहे. मग तुम्ही डोळे झाकून असा आकडा शोधा जे की 21लाही भाग जाते ते संख्येनं, म्हणजे 3 नाही जाणार आहे. मग इकडे जर 3 भाग जात असेल तर इकडे 3 भाग जाते, टेन्शन घ्यायचं नाही. इकडे 7 भाग जाते बघा, इकडे जर 7 भाग जात असेल इथंही जाणारच आहे. कारण हे 100% पूर्ण संख्या कटणारच आहे. कारण वरी तर ऑप्शन नाही कटायचा, मग हे इकडेच कटाव. ठीक आहे. मग चेक करूत आपण काय ते बघा. 7 न कट करू चला. जसं की 7 त्रिक 21, इकडे कट करा. 7 दोन्ही 14, 14 म्हणजे किती उराले? 4, 45 झाले. 67 42, 42 म्हणजे 3 उराले, 32 झाले. 7 5 35 मोठं होते. मग 7 चोक 28, 28 मधले 4, 42 झाले. 67 42. अजून कट करा इकडं. 7 त्रिक 21, इकडं 7 त्रिक 21 म्हणजे 5 उरले. त्याच्यानंतर 7 7 49, 7 8 56 मोठं होते. 7 7 49, 49 म्हणजे 1 आणि वरचे 4 5, 56 झाले. 7 8 56. अजून कट करा. 7 त्रिक 21, इकडं 7 5 35, 36 37 2 उरले, 28 झाले. 7 चोक 28. आता मी डायरेक्ट असं कट करतो. 3 त्रिक 9, 9 सख 54, इकडं 3 1 3, 3 दोन्ही 6. असं कॅल्क्युलेशन करावं लागते. थोडंसं एक्सपर्ट बनायचं आपल्याला, जास्त नाही. थोडं कॅल्क्युलेशनवर काम करा, पाडे पाठ ठेवा बस. 2 गुणिले 2 गुणिले इकडे किती आहे? 20 गुणिले 20 गुणिले 20, 20 गुणिले 20 गुणिले 20. मग फायनल उत्तर काय ते बघा. 1 0 2 0 3 0, 1 2 3. फायनल उत्तरामध्ये 3 0 आले. 2 गुणिले 2 बेदुने 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. 16,000 आपलं फायनल उत्तर असेल. ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारावरचे हे जनसंख्यावर आधारित क्वेश्चन होते. या ठिकाणी तुमचे दोन्ही टाईप कव्हर झालेत. ते उत्पन्नावरचे कव्हर झालं, जनसंख्यावरचे, लोकसंख्यावरचे कव्हर झाले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेक्स्ट पॅटर्न क्वेश्चनचा घेऊन यायचा आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.